लाडकी बहीण योजना खरंच बंद पडते का याबद्दल आता महिलांच्या मनामध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे। महाराष्ट्र सरकार चालवत असणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या मासिक हप्त्यासाठी ई-केवायसीची प्रक्रिया आणि पैसे भरण्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर येते। सरकारने ई-केवायसीची ऑनलाईन ओळख पडताळणी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2026 पर्यंत वाढवली आहे। काही लाभार्थींना डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता अजूनही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नाहीये। त्यामुळे महिलांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण पसरलंय, कारण त्यांच्या ई-केवायसी मध्ये मोठी अडचण, तर त्यामुळेच काही चुकीच्या उत्तरांमुळे त्यांचं पेमेंट रोखलं गेलं असल्याचं म्हटलं जात आहे। योग्य ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये किंवा त्याहून जास्त म्हणजे जेवढे तुमचे हप्ते आतापर्यंतचे अडकलेले आहेत तेवढे पैसे महिलांच्या खात्यामध्ये एकत्र येण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। नवीन ई-केवायसीच्या पडताळणीमुळे आता काही महिलांमध्ये फायदा मिळणाऱ्या यादीमध्ये घट दिसून येते। यामुळे काही लाभार्थी अपात्र देखील ठरलेत, तर काहींची पडताळणी अजूनही सुरू असल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान यामुळेच आता महिलांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण पसरलंय। लाडकी बहीण योजनेतील 1500 रुपये हप्ते मिळण्यासाठी ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। हे अनिवार्य आहे। 31 मार्च 2026 पर्यंत ही पडताळणी पूर्ण केली जाणार आहे। त्यामुळे ज्या महिलांचे पैसे अजूनही अडकून आहेत त्या महिलांना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच, याची पडताळणी झाल्यानंतरच म्हणजे 31 मार्च 2026 नंतरच पैसे यायला सुरुवात होतील। त्यामुळे महिलांमध्ये आता चिंतेचं वातावरण कमी होण्यासाठी ही महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे, जेणेकरून महिलांना या योजनेबद्दल आणखी संताप निर्माण होणार नाही। त्यांच्या मनात येणाऱ्या प्रश्नांना कुठेतरी रोखण्यासाठी ही नवीन माहिती आता समोर आली आहे, कारण लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं म्हटलं जात आहे। मात्र महिलांना योग्य ती पडताळणी झाल्यानंतरच 31 मार्च नंतरच त्यांचे पैसे त्यांच्या हप्त्यामध्ये जमा होतील असं म्हटलं जात आहे।